वन्दे जिनवरं वन्दे जिनवरं अरिहन्तां सिद्धाम् आचार्याणाम् उपाध्यायनां जिनवरं वन्दे जिनवरं सर्वसाधु परमेष्ठिवन्दितां मङ्गलोत्तमशरणं पूजताम् नमोऽस्तुते जिनवरभाषितां सुखदामक्षरां जिनवरं वन्दे जिनवरं वन्दे जिनवरं वन्दे जिनवरं. सर्वांना जय जय. मस्त जेवण झालं. मी पण जेवले. ऍक्च्युली माझं सेशन होतं 11 ते 12. मला वीर महिला मंडळ मध्यवर्ती समितीकडून आज छान ट्रीट मिळाली. जे पण बोलायच्या आधी त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जेवण छान होतं ना. आज तुमच्यासाठी आमरसचा बेत केलेला या लोकांनी. कसली भारी आहेत केली. जोरदार टाळ्या होत नाही. आमरस म्हणताना ज्याला भूक नसते त्याला पण भूक लागते. आणि काय होतं आमरस खाल्लं, स्पेशली गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काय होतं. प्लीज पण झोपू नका प्लीज. आणि आता तुम्ही माझा परिचय ऐकला. माझ्या नावाचेच एक उखाणा म्हणणार नाही, पण एक छोटंसं मी तुम्हाला हे सांगते. करवीर नगरीमध्ये नेहमीच विराजमान असतात त्यागी. करवीर नगरीमध्ये नेहमीच विराजमान असतात त्यागी. माझं नाव आहे पल्लवी मंजित दागी. कसं वाटतंय तुम्हाला. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी. कालचा दिवस कसा गेला. कसं वाटलं. आता तुम्ही सकाळपासून बरंच काही ऐकलं आणि मी सुद्धा ऐकलं ते. मी पण इनहेल केलं ते. फक्त ऐकलं नाही, इनहेल केलं म्हणजे काही अंतःकरणात उतरवलं ते. माझं टायमिंग होतं 11चं. मी आता किती वाजता उभे तुमच्या समोर. म्हणजे मला तुमच्यामुळं, तुमच्या लेट कार्यक्रमामुळे मला संधी मिळाली ऐकण्याची. त्याच्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. मी कुठली तक्रार करत नाहीये. आय एम ट्रुली ब्लेस्ड. कारण की जर माझं 11 ते 12 सेशन झालं असतं, जास्तीत जास्त 12:30-1 पर्यंत मी थांबले असते. बाकी हे माझं सगळं मिसआउट झालं असतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देईन की तुमच्यामुळं मला ऐकायला मिळालं आज. आणि अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही सकाळपासून खूप काय काय ऐकलं. तुम्ही मार्केटिंग असं करा, मग किचन मधनं तुम्ही वर्ल्ड वाईड जा, तुम्ही बरंच काय काय अचीव्ह करा. पण हे करत असताना म्हणजे कुणी, आता तुम्ही जेवला तिथे बसला, पण एक क्षण असा मनात विचार आला का, मी मार्केटिंग करणार आहे, मी कुकिंग मधनं मार्केटिंग करणार आहे, माझ्या हॉबीज मी डेव्हलप करणार आहे, पण त्यात मी कुठे आहे. हे मी कशासाठी करते. फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी मी करायला लागले. एखादी फायनान्शियल स्टेबल जरी व्यक्ती असली तरी तिला वाटते मी अजून पैसा कमवावा. वाटते की नाही. चुकीचं बोलते मी. माझ्याकडे एक बंगला आहे, एक गाडी आहे, चांगलं परिवार आहे. मला काय वाटते माझं फार्म हाऊस असावं, मग थोडी माझी शेती असावी, मग मी आउटिंगला जावं. हे काही गैर नाही आहे. मी काय म्हणते, हे काही गैर नाही आहे. पण ज्या व्यक्तीला ना मी कुठं थांबावं हे कळत नाही, तिथं सगळं गणित चुकतंय. हा माझा अनुभव. बऱ्याच लोकांनी तुम्हाला त्यांचे अनुभव सांगितले. मी माझ्या विषयाला यायच्या आधी मी थोडंसं माझ्याविषयी सांगणार आहे की माझा विषय, मी ज्याच्यातून PhD केली, अपरिग्रह सिद्धांत. म्हणजे काय हो. म्हणजे काय परिग्रह करायचं नाही म्हणजे काय करायचं. ठीक आहे. कशाची आवश्यकता आहे तुम्हाला आता. परिग्रह परिमाण करायचंय. आपण अपरिग्रही पूर्णतः होऊ शकत नाही. आपण श्रावक आहोत. आपण परिग्रह परिमाण व्रताचं पालन करतो. म्हणजे काय करायचं मला तुम्ही सांगा. मी अभ्यास केलाय, पण मला तुमच्याकडून ऐकायचं म्हणजे काय. इच्छा जास्त करायची. सगळ्यात प्रायोरिटी बेसिसवरती काय येते.
मी साड्यांचा 10 साड्यांचा मी ठेवला आणि मी दुसरी 11वी साडी घेतली, मग एक साडी मी दान केली. म्हणजे तुम्ही परिग्रह परिमाण व्रताचं पालन केलं का हो? परिग्रह परिमाण व्रत आणि अपरिग्रहाचे 2 भाग आहेत, 2 त्याचे भेद आहेत, अंतरंग आणि बहिरंग. आपण हे सगळं करतो ना, हे सगळं बहिरंग परिग्रह आहे. अंतरंगातलं कधी तुम्ही विचार केलाय? मी तुम्हाला म्हणत नाहीये, एक जनरल मी ही गोष्ट सांगते. आपण मंदिरमध्ये जातो, दर्शन घेतो, पाया पडतो, नमस्कार करतो, सगळं करतो, आणि घरी गेल्यावर आपण जराशी गोष्ट मनाविरुद्ध होते, काय करतो आपण? चिडचिड होते, हे असं हे करायचं होतं, हे असं होतं, हे असं होतं. मग तुमच्या क्रोधावर नियंत्रण नाही आहे, मग तुम्ही कसले परिग्रह परिमाण व्रत धारण करू शकतो आपण? पण त्याच्यासाठी अंतरंग आणि बहिरंग ह्या दोन्ही गोष्टींच्या मध्ये जेव्हा तुम्ही समजून घ्याल की बहिरंग काय आहे आणि अंतरंग काय आहे, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी सुलझल्या जातील. आपला विषय मला आज त्यांनी दिलेला आहे संस्कार, नेतृत्व आणि त्यातून व्यक्तिमत्व विकास. मला काय फारसं वाटत नाही की तुम्हाला व्यक्तिमत्व विकास करायची. की तुम्ही सगळ्या त्या मगाशी काही म्हणाल्या, खूप छान दिसतंय सगळ्या. मी बऱ्याच जणींच्या चर्चा पण ऐकल्या, मला इथं बरं वाटलं, थोडी माझी सुटका झाली, पण आहे ना तुम्हाला परत तिथंच जायचंय. तुम्हाला आहे ना, मला नाही, मी इथं आले 1 तासभर बोली, पण माझी मुलगी, माझा नवरा, माझी सासू, माझा परिवार, मला परत तिथंच जायचं आहे. त्याच्यामुळं त्याच्यातून तुम्ही पळवाट काढता नाही आली पाहिजे तुम्हाला. मी जिथं आहे तिथं मी कशी खुश राहील. आपण बायका काय करतो, स्पेशल मी पण तेच करते, मी दुसऱ्यांना आनंद कसा देऊ, पण त्याच्यामध्ये माझा आनंद आहे का हो? परिवार सुखी म्हणजे एक टॅगलाईन झाले बायकांच्यासाठी, फॅमिली हॅपी म्हणजे मी हॅपी. पण कधी कधी आपलंही मन आहे, आपल्यालाही बऱ्याच गोष्टी वाटतात की मी असं करावं, तसं करू नये, किंवा मला कुणीतरी सपोर्ट सिस्टीम व्हावा, कुणीतरी मला सपोर्ट करावा. तुम्हाला पटणार नाही ही गोष्ट, मी माझीच गोष्ट तुम्हाला सांगते. मी लग्नाच्या आधी माझं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झालं B.Com. त्याच्यानंतर मी मस्त छान नोकरी केली. माझ्या वडिलांना मी सांगितलेलं की मला बँकेतच नोकरी करायची, मी करणारच आहे. आणि ती झाल्यानंतर लग्न झालं, सगळं झालं, आणि 1-2 वर्षातच मला कळालं की विद्यापीठामध्ये असा असा कोर्स आहे आणि तो करायचा आहे. माझ्या सासूबाईंनी, माझ्या मिस्टरांनी एका क्षणाचाही विलंब न करता मला होकार दिला. अजिबात मला कुठेही थांबवलं नाही. डिप्लोमा झाला, MA झालं, सगळ्यामध्ये रँक आला. आवड होती, काय होतं मला माहित नाही, करत गेले, बऱ्याच गोष्टी होत गेल्या. PhD करायची वेळ आली. माणसाच्या आयुष्यामध्ये अपयश कसं आहे ते मी तुम्हाला सांगते. 2014ला मी MA केलं, तेव्हापासून मी PhD साठी झटायला लागले. ते माझं स्वप्न पूर्ण झालं 2017ला. सगळेजण मला म्हणायचे, तू एवढी यंग आहेस, एवढी हुशार आहेस, ह्याच्यामध्ये पडून तुला काय मिळणार आहे. पण आमच्या स्पेशली माझ्या सासूबाई आणि माझ्या मिस्टरांनी कधीही मला म्हटलं नाही की तू हे करू नकोस, तुला आवड आहे ना तू कर. आणि स्वतःला या गोष्टीचा तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की मी जे करत आहे ते बरोबर आहे. कळालं? लोक तुम्हाला, तुम्ही चांगलं करा, वाईट करा, निंदा नालस्ती ही होतच राहते, पण त्या क्षणी संयमानं घेऊन. मी कुणालाही कधीच उत्तर दिलं नाही, आजही मी उत्तर दिलं नाही कोणालाही की तू हे का करायलीस म्हणून. तू मग हे केल्यावर तू काय करणार. प्रत्येकाचं पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगते की एक स्त्री म्हणून, आता कुणीतरी सांगितलं की स्त्री म्हणून पुढे जात असताना तिचा पाय मागे ओढला जातो, आणि त्या कोणी नाही आहेत, आपणच आहोत. त्या आपल्यातलीच आहेत, ते बाहेरच्यांना मी काही बोलणार नाहीये, आपणच आहोत त्या गोष्टी करणाऱ्या. तर एखादी गोष्ट तुम्हाला कळत नसेल तर समजून घ्या, विचारा, हे काय केल्यानं तुझं काय होणार आहे. तुम्हाला पटणार नाही. माझं रजिस्ट्रेशन झालं आणि लॉकडाऊन झालं, म्हणजे 2 वर्ष माझी अशी फुकट गेली. सगळा डेटा होता, काय लिहायचं, काय वाचायचं, काहीही मला माहिती नव्हतं. मी स्वतः कशी घडले किंवा मी स्वतः कसं केलं हे मला माहिती आहे. आणि प्रत्येक ठिकाणी केलं ना, त्या माणसाला वेळ नसायचा, तुम्ही नंतर या. तुम्ही एका शब्दावरती जेव्हा PhD करता, म्हणजे कमीत कमी तुम्हाला 300 पानाचा थिसिस लिहावा लागतो. पहिल्यांदा जेव्हा आमचं झाला इंटरव्ह्यू, तर त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या सगळ्यांनी माझा विषय रिजेक्ट केला. मॅडम ह्याच्यावरती PhD होऊ शकत नाही. कारण की मी एवढी तयार झालेले 3 वर्षात, सगळीकडे फिरून बँगलोर पर्यंत जाऊन आलेली मी. रेखा जैन मॅडम, तुम्ही गुगलवर सर्च करा, रेखा जैन मॅडमनी मला फार सपोर्ट केला. म्हणाल्या तुझी मुलगी लहान आहे, तू कोल्हापुरातच ट्राय कर, तुमचं होणार नाही. म्हणजे काय झालं, अपयश आलं. एक पाय मी मागाले,
मी इतकी तयार झाली की मी तिथं इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना उठून सांगितलं, सर तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण मला 1-1.5 महिन्याचा वेळ द्या तुम्ही, आणि तो वेळ द्या, आणि तो वेळ घेऊन जर मला नाही जमलं तर तुम्ही काय म्हणताय ना त्या विषयावर मी PhD करते. आणि जेव्हा मी परत 1.5 महिन्यांनी माझ्या गाईडना भेटायला गेले तेव्हा माझे गाईड काय म्हटले असतील मला, तू 300 नाही, तू 1000 पानाचा थिसिस लिहिशील ह्याच्यावरती. मी का हे सांगते तुम्हाला, कारण की जेव्हा जैनिझम मध्ये जेव्हा अपरिग्रह शब्द येतो, तुमच्याही डोक्यात आला असेल आता हे काय लिहिलं असेल एवढं 300 पानाचं याच्यामध्ये, तर तो अभ्यास करत असताना कंपॅरेटिव्ह स्टडी म्हणून एक भाग असतो त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिझम, इस्लाम, ईसाई आणि वैदिक धर्म, जो आपण नॉर्मल व्यवहाराच्या भाषेमध्ये त्याला हिंदू धर्म म्हणतो, पण कोणत्याही ग्रंथामध्ये हिंदू असा उल्लेख नाहीये, सगळीकडे वैदिक असाच त्याचा उल्लेख आहे. तर ह्याचा सुद्धा तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी करत असताना प्रत्येक गोष्ट कशी तुम्ही इनहेल करता आणि ती तुमच्या भाषेत कशी मांडता. मॅडम इथं आहेत, त्या मला ओळखत आहेत की नाही मला माहिती, मी त्यांचं स्पीच ऐकले, पांगिरे मॅडम, त्या सुद्धा PhD झाले, तेव्हा राईट चालू आहे, ठीक आहे. तर एका शब्दावरती किंवा एका व्यक्तीवरती किंवा एखाद्या पुस्तकावरती PhD करणं खूप सोपं असतं, पण जेव्हा एक शब्द घेऊन तुम्ही PhD करता, यू हॅव टू फेस सो मेनी चॅलेंजेस. पण गिव्हअप करायचं नाही. मी प्राऊडली सांगते की आमचे साहेब म्हणजे माझे मिस्टर, मी अभ्यास करत नसते ते छोट्या मुलांना कसं म्हणतात, अभ्यास का करत नाहीस तू, अभ्यास कर. आता ह्या वयामध्ये सुद्धा तुमचा नवरा, आता तुम्ही कोणीतरी काहीतरी करत असता, म्हणतात हे ना तुमचे मिस्टर, हे का करत नाहीस तू, कर म्हणून म्हणतात ते नाही. मग तेव्हा आनंद होतोय की दुःख होतोय. मग अशी जेव्हा तुम्हाला फॅमिली मिळते, तुम्ही उच्च कुळात जेव्हा जन्म घेता, तेव्हा तुम्ही स्वतः घडता, तेव्हा तुम्ही समाज घडवत असता, बरोबर ना. जेव्हा मला तिथं काय आलं नसतं, मीच काय अभ्यास केला नसतं, तर ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी मला बोलवले असते काय हो, त्यांना काही, मला वाटतं आम्ही कधी समोरासमोर भेटलो पण नाही आहोत. मी अर्चना त्यांचं व्याख्यान ऐकले, पण स्नेहा मॅडमने जेव्हा मला फोन केला, कदाचित आम्ही फोनवर त्या माझ्या मैत्रिणी झाल्या, कदाचित कधी आम्ही समोरासमोर भेटलो नाही, कधी त्यांनी माझं काही ऐकलं पण नाहीये. पण कुठल्या बेसिसवरती त्यांनी मला इथं बोलवलं, मी काहीतरी करते, मी फार काही करते असं म्हणणार नाही, काहीतरी करते, आणि मी जे करते त्याचं काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला उपयोग व्हावा म्हणून कदाचित मला इथं त्यांनी आमंत्रित केलं असतं. आपल्या मूळ विषयाकडे आपण येऊयात. आता आपण म्हणतो जैन धर्म. जैन आणि धर्म किती शब्द आहेत ह्याच्यामध्ये? अक्षर नाही म्हटले मी, शब्द म्हटले. करेक्ट, म्हणजे तुम्हाला झोप यायला हवं. ठीक आहे. जैन आणि धर्म, तुम्हाला असं कोणीतरी विचारलं म्हणजे काय हो, काय सांगता तुम्ही? जिनस्य उपासकाः जैनः, म्हणजे जिनांचे जे उपासक आहेत ते जैन आहेत, किंवा 24 तीर्थंकरांनी जो उपदेश दिलेला आहे, जे त्याचे फॉलोअर आहेत किंवा त्याचे अनुयायी आहेत ते काय आहेत? जैन आहेत. आणि धर्म म्हणजे काय हो? प्रवचनसार ग्रंथामध्ये आचार्य कुंदकुंद असं म्हणतात की वस्तूच्या स्वभावाला धर्म म्हणतात. मग तुमचा स्वभाव काय आहे? खरंच हे आंटी म्हणतात ज्ञान स्वभाव, ज्ञान आणि दर्शन. नाही बाई, माझा तो स्वभाव खूपच रागीट आहे. जनरली स्वभाव म्हणजे काय? व्हॉट इज युअर नेचर? मी प्रेमळ आहे. मग सतत तुम्ही प्रेमळ राहू शकता का हो? सतत रागीत राहू शकता का हो? सतत अबोला धरू शकता का हो? मग काय आहे? त्यांनी सांगितल्यासारखं तुमचा गुण नाहीये, तुमच्या आत्म्याचा गुण आहे तो ज्ञान आणि दर्शन. आता मी साडी घातली, हे शरीर मला मिळालं, सगळं मिळालं. जेव्हा आत्मा या शरीरातून निघून जातो, तुमच्या शरीरावरती केलेले संस्कार त्याच्या बरोबर येतात का आत्म्यावरती केलेले संस्कार येतात? आणि मला असं वाटतं तुम्ही बरंच प्रवचन स्वाध्याय करत असाल असं मला वाटतंय, कारण त्या गोष्टी करत असताना केवळ ज्ञान आणि दर्शन चालत नाही. कोणता आचार्य काय म्हणतात? चारित्र्य हा सुद्धा धर्म आहे. जर तुमचं चारित्र्य नसेल, चारित्र्याचा जर घात झाला तर तुमचा काहीही उपयोग नाही. तुम्ही कितीही ज्ञानी व्हा, कितीही व्याख्यानं द्या, कितीही त्याग करा आणि कितीही विहार करा, पण तुमचं जर चारित्र्य नसेल तर त्याचा काय उपयोग आहे का हो? चारित्र्य म्हणजे तुमचं आचरण खूप महत्वाचं आहे.
त्याच्यानंतर काय सांगितलंय, नोकरी वाढतो आपण, दशलक्ष्मी धर्म मला तर फार आवडतात बाई. काय करतो आपण, पहाटे उठायचं, सगळं ते गोळा करायचं, मंदिरला जायचं, क्रियाकांड करायचं, उत्तम क्षमा धर्मालाय नमहा, जाऊन फुलाटी घरी यायचं. उत्तम क्षमाधी दशधर्माला त्यांनी काय म्हटलेलं आहे, धर्म म्हटलेलं आहे. जैन धर्माची कुठलीही पुस्तकं तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये जात हा शब्द येणार नाही. सगळीकडे काय आहे, धर्म. आणि जैन धर्म हा व्यक्तिनिष्ठ धर्म नाही आहे, एका व्यक्तीला फोकस करून ठेवलेला, जो आचरण करेल तो जैन आहे. मग तुम्ही कोणी असा, आणि प्रत्येक जीव समान आहे, प्रत्येक जीव आपल्या पुरुषार्थाने काय करू शकतो, परमार्थ साधू शकतो. मी असं म्हणणार नाही मी जैन कुळात जन्मले, माझं सगळं चांगलं आहे, माझं असं तीर्थंकर म्हटले असते, मी क्षत्रिय कुलात जन्मलो, मी राजा आहे आणि माझं सगळं चांगलं आहे आणि मी मोक्षाला जाणार, असं म्हणून जर ते राजगृहातच बसले असते तर त्यांना आम्ही फॉलो केलं असतो का हो? त्यांनी तो त्याग केला, ते वनामध्ये गेले, दीक्षा घेतली आणि केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली आणि मग ते काय झाले, सिद्ध झाले. त्याच्यानंतर काय येतं पुढचा बघा, जैन धर्म झालं, पुढं काय झालं, आपण मला कुठल्या विषयावरती बोलवलंय, संस्कार. जैन धर्माचा पहिला महत्वाचा संस्कार काय हो, ठीक आहे, तुम्ही छोट्या बाळाला, बाळ जन्माला आलं आणि जिओ जिनेलो असं सांगितलं तर ते बाळ काय करेल, काय कळेल त्याला, काय सांगतो आपण त्याला पहिल्यांदा. छोटे आजी आहेत बघितले, आजी आम्हाला, आमच्या आजी किती लहानपणी सांगायची, जय जय जिना म्हण, जय जय जिनेंद्र म्हण, जिओर जिनेलो. आम्हाला सुद्धा बऱ्याचदा काय कळत नाही ते, मग आपण त्यांना काय सांगणार, जी गोष्ट आपल्याला माहिती आहे ना ती तुम्ही इतरांना सांगा. जय जय जिना म्हणजे काय, जय जय जिनेंद्र कर बाळतो. आणि जेव्हा बाळ जन्माला येतं, जेव्हा त्या आजीच्या म्हणजे नानी किंवा दादी दोघांच्या पैकी हातात आल्यानंतर त्या बाळाच्या कानात काय सांगतो, तुम्ही बऱ्याच आजी आहेत बघा, आता पॉइंटला आला तुम्ही सगळेजण, काय सांगतो आपण, नमोकार मंत्र. मग तो कोणी लिहिला, कधी लिहिला, अरे फार तुम्ही शहाणे हुशार आहे बाबा, छान वाटलं, खूप छान. षटखंडागम या ग्रंथामध्ये आचार्य पुष्पदंत आणि भूतबली यांनी पहिल्यांदा मंगलाचरणामध्ये नमोकार मंत्राचा उल्लेख केलेला आहे आणि तो कोणीही लिहिलेला नाही. आता जनगणना चालू झाली काय सगळीकडे, तर तुम्ही काय लिहायला लागला, आमची भाषा कुठली आहे, काय लिहायचंय आपल्याला, कारण की आपण रोज मग ते विचारतात, प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला माहितीये काय हो तुम्हाला, माहितीये का मिळाला तो, का मिळाला, कारण प्राकृतला अभिजात भाषा दर्जा म्हणजे भगवान महावीरांची जी वाणी होती किंवा त्यांचा जो उपदेश होता तो आर्धमागणी प्राकृत मध्ये होता, म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा त्याला इतिहास आहे आणि तो अभ्यास किंवा त्यांनी सांगितलेला उपदेश हा आचार्यांनी प्राकृत भाषेमध्ये लिपिबद्ध केला. आता षटखंडागम नावाचा एक ग्रंथ आहे, तो साधारण पहिल्या शताब्दीमध्ये तो ग्रंथ लिहिलेला आहे. तर मग आहे की नाही अभिजात भाषा ही आपली, मग आपण रोज नमोकार मंत्र म्हणतो म्हणजे आपण रोज प्राकृत बोलतो, रोज प्राकृतचा आपल्याकडे उल्लेख होतो, म्हणून काय लिहायचं आहे, जनगणनेच्या वेळी प्राकृत भाषा असं लिहायचं आहे. ठीक आहे, सेकंड पॉइंट इज अहिंसा परमो धर्म. छोटं बच्चा जरी आपण रॅलीमध्ये असलो तर मोठ्याने पोरं ओरडतात, अहिंसा परमो धर्म म्हणजे काय, ठीक, करेक्ट, बरोबर. मग अहिंसा परमो धर्म तुम्ही लिहिला का मी लिहिला, ठीक आहे, कुठल्या ग्रंथात लिहिला माहितीये तुम्हाला, हे प्रॉपर टॅग जो आहे हा अहिंसा परमो धर्म कोणी लिहिला हो, परस्पर गो जीवाना करेक्ट आहे, पण मी काय विचारते की अहिंसा परमो धर्म, कारण मी तुम्हाला ह्या गोष्टी का सांगते, तुम्ही जे इथून जे घेऊन जाणार आहात ते घरी जाऊन तुमच्या मुलांच्या बरोबर शेअर करा. एक एलाचार्य नावाचे आचार्य होते ना, त्यांनी कुरल काव्य म्हणून एक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये अहिंसा परमो धर्म हे असं लिहिलेलं आहे. कुरल काव्य नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अहिंसा परमो धर्म असं म्हटलेलं आहे.
दुसरा कुठला पॉइंट आला हो संस्कारामध्ये? अनेकांतवाद. अनेकांतवाद म्हणजे काय? अनेक लोक मिळून वाद करतात, तो अनेकांतवाद नाही. मग काय? हे तुम्हाला झोप यायला लागली आता. मग काय तुम्ही बोलतच नाही आहात. काय करायचं? अनेकांतवाद म्हणजे सगळेजण मिळून एकत्र आले, वाद केला, तो झाला अनेकांतवाद. म्हणजे काय? करेक्ट करेक्ट. अनेकांत, अनेक आणि अंत. अनेक म्हणजे मेनी थिंग्स आणि अंत म्हणजे एंड न घेता त्याचा अर्थ आहे धर्म. एकमेकांच्या विचारांचा सन्मान करणे. एकमेकांच्या विचारांचा सन्मान करणे. मी फॉर एक्झाम्पल मी कोणाची तरी मुलगी आहे, बायको आहे, आई आहे, वहिनी आहे, मामी आहे, पण मीच आहे ना. आता ह्यांना मी दिसते मावशी, ह्यांना मी दिसते बहीण, ह्यांना मी दिसते त्यांची सून. मग तुमचा दृष्टिकोन वेगळा असला तरी तुम्ही तुमच्या जागी बरोबरच आहात. ठीक आहे. आणि काय पुढचा कुठला आणि संस्काराचा भाग? अपरिग्रह झाला, अनेकांत झाला, अहिंसा झाली, नमोकार मंत्र झालं. आता काय हो? करेक्ट. त्याच्यासाठी काय लागतं? व्रत. करेक्ट. व्रत किती प्रकारचे हो? आपण आता अनुव्रत आणि महाव्रत. ठीक आहे. आणि व्रत म्हणजे काय? कधी याचा विचार केलाय? मी महाराजजींकडे गेले, मी हा नियम घेतला. आता संकल्प नियम पण आपण घेतो की बाबा एक लिमिटेड पिरियडसाठी आपण करायचं आणि त्याच्यानंतर सोडून द्यायचं. व्रत म्हणजे काय? संकल्पपूर्वक केलेला नियम म्हणजे व्रत. मग काय आला? अहिंसा, सत्य, आचर्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. मग कुठले नियम आपण पाळतो? सरकारने दिलेले नियम पाळतो का भगवान महावीरांनी दिलेले नियम पाळतो आपण? नाही बाबा, मी तर सरकारने दिलेले नियम पाळते. कारण की काय नियम तोडला केलेलेच गुन्हा दाखल आहे ना. आणि आपण त्याच्यावरती शाणे आपण काय करतो माहितीये? सिग्नल तोडला, पुढे आलो, पावलं आली किंवा त्याच्यातनं पळवाटा काढायला काय करतो? ऍडव्होकेटला पकडायचं, मग त्याच्यातनं मार्ग काढायचा. मग ह्या व्रतामधनं जर पळवाटात तुम्हाला काढता येते काय? हा, हे काय आहे? स्वेच्छापूर्ण नियंत्रण आहे. तुमचंच तुमच्यावरती नियंत्रण आहे. कंट्रोल कोण ठेवायला लागलंय? सरकार ठेवायला लागलंय? राज्य सरकार, केंद्र सरकार? नाही, आपण स्वतःवरती नियंत्रण ठेवायला लागलेलो आहोत. मग त्याच्यामुळं कधी प्रमादानं, एक शब्द येतो शास्त्रामध्ये, बऱ्याच लोकांना माहिती असेल, प्रमाद. प्रमाद म्हणजे काय हो? आळस. होतंय, आपण पण माणूसच आहे, होतंय. पण ते झाल्यानंतर काही गोष्टी असतात, तुम्ही प्रायश्चित्त घ्या आणि त्याचं निराकरण करा. पण कायद्यापर्यंत त्याची काही जायची गरज नसते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण येतो परत कशाकडे? भगवान ऋषभदेवांपासून भगवान महावीरांपर्यंत ज्या काही तीर्थंकरांनी उपदेश दिला, त्यांनी उपदेश केलेल्या ग्रंथरूपात सादर करणारे जे काही आचार्य होते, त्यांनी काय सांगितलं? स्वकल्याणाबरोबर परकल्याण करा, आत्मकल्याणाबरोबर लोककल्याण करा. मग आता तुम्ही कशासाठी आला तिथं? कशासाठी आला? नाही असं खोटं नाही बोलायचं. सकाळपासून सगळं मार्केटिंगचं ऐकलं आणि आता लगेच आत्मकल्याण. मग आता त्या मगाशी दिदी म्हटल्या ना, स्वतःवर प्रेम करा. मग तुम्ही त्यांना प्रश्न विचारला नाही म्हणजे काय करू? आहे ना, प्रश्न विचारायला पाहिजे. स्वतःवर प्रेम करू म्हणजे मी काय करू? मी तुम्हाला माझंच उदाहरण देते, कारण की काय होतंय, आपण ना ह्याचे त्याचे XYZचं उदाहरण देण्यापेक्षा ना स्वतःच दिलं ना ते रिअलिस्टिक वाटते माणसाला, की बाबा ह्या व्यक्तीनं हे केलंय. आता तुम्ही मला काहीतरी सांगितलं की ताई आम्ही असं असं केलं, असं झालं, किती छान वाटतं ऐकायला. का मी सांगते की मुलाचार नावाचा एक ग्रंथ आहे. मुलाचार आचार्य वट्टकेर आणि कुंदकुंद दोघांनी पण लिहिलेला आहे हा ग्रंथ. त्याच्यामध्ये मुनिचर्येचं वर्णन आहे पूर्णपणे. मुनिचर्येचं वर्णन करत असताना ते काय म्हणतात? मुनी होण्याचे भाव किंवा माताजी होण्याचे भाव सगळ्यांनाच काय येत नाही? तो काय येत नाही? आपण आज संस्कार या विषयावरती बोलायला लागलो. पूर्वभावाचे संस्कार लागतात. आलं काय परत संस्कारावर?
मी ऍक्च्युली बीकॉम केलं. बीकॉम करून मी MBA करणार होते. मी ऍडमिशन घेतलेलं, पण माझं लग्न ठरलं. सडन चेंज कसं लाईफमध्ये. मॅडमने आता ताईंनी सांगितलं की मी इकॉनॉमिक्समध्ये कॉलेजमध्ये माझा पहिला नंबर आला, म्हणजे पैसा. इकॉनॉमिक्स म्हणजे पैशाचा विषय. मग सडन मी इकडे उडी का मारली. बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले. त्याचं उत्तर जेव्हा मी मूलाचार हा ग्रंथ वाचला ना, तेव्हा मला मिळालं की पूर्वभावाचे संस्कार तुम्हाला गप्प बसू देत नाहीत. काहीही करा तुम्ही, पूर्वभवीचे संस्कार तुम्हाला गप्प बसू देत नाहीत. आणि तुम्ही ज्या कामासाठी आलाय ती वेळ असते की नाही, ती भले वेळाने येईल, पण ती वेळ तुमच्याकडनं ते करूनच घेते. म्हणून मी काय म्हणते की तुम्हाला एखादी गोष्ट करायसारखी वाटली, शिकायसारखी वाटली, तुम्हाला पटणार नाही. जेव्हा मी डिप्लोमा करत होते, 25 वर्षाची होती मी तेव्हा, माझ्या बरोबर आजी होते. त्यांचं वय किती असेल, जयसिंगपूरचे इथं कोण असले तर त्यांनी ओळखतील त्यांना. 65 एज होतं त्यांचं, डिप्लोमाला होते. प्रतिभा पाटील, प्रतिभा धनी झाले त्या, माझी मैत्रीण. त्या सगळ्यात एजड वयाची माझी त्या मैत्रीण. आणि आमच्या दोघींचं खूप जमायचं. मग त्या व्यक्तीला का वाटलं जयसिंगपूरून ते येऊन जाऊन करायचे लेक्चरसाठी. पूर्वभवीचे संस्कार ते, पूर्वभावाचे संस्कार ते. मग तसं तुम्हाला काही शिकायचं असेल, काही नवीन करायचं असेल, ती कल्पना घरी बसा, मिस्टरांना, सासू सासरे, तुमच्या घरात अजून कोण मोठे असतील त्यांना समजून सांगा. आणि मी काय करू हे सगळं तुम्ही सर्च करू नका. त्यांना पण जरा कामाला लावा. मला हे करायचं आहे, हे कुठं आहे, कसं आहे, काय आहे हे समजून घ्या. त्याचा स्वतः अभ्यास करून जास्त जबाबदारी पहिल्यांदा आपल्यावरती असतीच जबाबदारी. महिला म्हटली की घर, संसार, मुलं, बाळ. मग बाकीच्यांना घरातल्यांना कामाला लावा. त्यांना विचारा की हा कोर्स कुठं आहे, काय आहे, मी कशा पद्धतीनं करू, मला ह्याचं तुम्ही मार्गदर्शन करा किंवा मला माहिती मिळवून द्या. आणि तुमची इच्छा मारू नका. इच्छा आहे, अपरिग्रह म्हणजे काय, इच्छा परिमाण व्रत सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. आता इथल्या ताई म्हणाल्या तत्वार सूत्रामध्ये गाथा येते, मूर्छा परिग्रह. हा बघा तुम्ही तत्वार सूत्र, मी डिटेलने जाणार त्याच्यामध्ये. मूर्छा परिग्रह असं त्यांनी म्हटलेलं आहे. इच्छा आणि मूर्छा. मूर्छा म्हणजे काय, ममत्व भाव. आता फॉर एक्झाम्पल हा सोन्याचा माईक आहे असं समजा, हे माझंच आहे म्हणजे काय, मी दाखवले याच्यावरती ममत्व भाव, माझं, मी केलंय. हे मी बऱ्याच घरामध्ये ऐकते. अहो तुम्ही एका क्षणामध्ये तुमचं शरीर सोडून गेल्यानंतर कुठलं काय, तुमच्या वस्तू सुद्धा माणसं घरात ठेवत नाहीत. बरोबर आहे की नाही. मी कदाचित तुमच्यापेक्षा लहान आहे, खरं मी बघितलेलं आहे हे. नाही ठेवत माणसं वस्तू सुद्धा. का म्हणे, त्याचं काय रिझन आम्हाला आठवण येते. हे रिझन. अहो तो माणूस जिवंत होता, किती प्रेमानं राहिली तर एखादी वस्तू राहू देत ना त्याच्या घरात, काय बिघडलं. मग इच्छा आणि मूर्छा. इच्छा म्हणजे काय, इच्छा म्हणजे काय, अप्राप्ताला प्राप्त करणे. जे माझ्याकडे आता नाहीये, मोठा सोन्याचा हार पाहिजे, मला मर्सिडीज बेन्झ गाडी पाहिजे, म्हणजे काय, ही तुमची इच्छा. आणि मूर्छा काय आहे, सगळं आलं मग त्यांना म्हणायचं हे माझं आहे, माझं आहे, माझं आहे. मग आपल्याला इच्छा पण नको आहे आणि मूर्छा तर नको आहे. कारण की आपण अशा घराण्यात जन्माला आलो, अशा कुळात जन्माला आलो. एक इंग्लिशमध्ये आपण म्हणतो वेल टू डू फॅमिली. एक चांगल्या फॅमिलीमध्ये आपण जन्माला आलो, सगळं आपल्याला मिळालंय. आणि आपण काय करतो, त्याचा उपभोग घेऊन तिथं सोडायच्या ऐवजी आपण हे माझं आहे. आणि ह्याच्यामध्ये अग्रेसर कोण असतात, डोंट माइंड. एक मी PhD करत असताना उदयपूरचे सरोज जैन म्हणून एक मॅडम आहेत, त्यांचा एक लेख वाचण्यात आला मला. त्यांनी काय सांगितलं असेल, मला इतकी गंमत वाटली ते वाचताना. एका पानाचाच तो लेख होता, अहिंसा आणि परिग्रहामध्ये स्त्रीची भूमिका. मला पहिला प्रश्न पडला त्याच्या टायटल वाचल्यानंतर की ह्या व्यक्तीने असं का म्हटलं असेल, पुरुषाची भूमिका का म्हटली नाही, स्त्रीचीच भूमिका का म्हटली. म्हणून मला अजून क्युरियोसिटी, मी काय वाचू, कधी वाचू. एकच पानाचं होतं ते. त्यांनी काय सांगितलं असेल त्याच्यात, आईच्या पोटी बाळ जन्म घेतं आणि आता आपण गर्भसंस्कार करतो, म्हणजे बेबी 1 month 2 month पोटात आल्यानंतर आपण संस्कार त्याचे चालू करतो, सगळं चालू करतो. मग पहिल्यांदा हातात येते, सगळं करते सगळं. मग त्याचे संस्कार कोण करते, त्याची पहिली गुरु कोण, बाळाची आई. म्हणजे कोण, आपण, सगळ्या महिला आपण, है ना.
मग ते करत असताना तिची रिस्पॉन्सिबिलिटी कुठेपर्यंत असते. मी फक्त परिग्रहाशी संबंधितच सांगणार आहे, तर बाकी सांगणार नाहीये मी, की त्या आईनं किंवा त्या स्त्रीनं त्या बाळाला कसं घडवावं हे तिच्या हातात असते 100%. मग तुम्ही अपरिग्रही कसे राहणार? मग त्या बाळाला काय कळणार आहे अपरिग्रह? नाही. मार्केटमध्ये गेलो, मला ही वस्तू पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, सगळं घेऊन दिला तुम्ही, सगळा स्टॉक घरात जमा केला. मग तो मेंटेन कसा करणार? तुला गरज आहे का त्या वस्तूची हे तुम्ही त्या मुलांना सांगणं गरजेचं आहे. आणि गरज नसेल तर ती वस्तू घेऊ नका. इतिहासात कालीन आपण जमान्यापासून स्त्रियांचा बरेच उल्लेख आपण ऐकतो की सगळ्या स्त्रिया संघर्ष करणाऱ्या, सहनशील, पॉझिटिव्ह, नवऱ्याला सपोर्ट करणाऱ्या, कुटुंबाला एकत्र नेणाऱ्या. कारण की आज कुठल्याही पुरुषाचं जो राजकारण असेल, समाजकारण असेल, सगळ्यामध्ये पुढे जात असतो तेव्हा तो आपल्या पत्नीचा उल्लेख करतो. की काही जण तर म्हणजे इतकं पाहून येते की मी माझ्या मुलांना मोठं होताना सुद्धा मी पाहू शकलो नाही, की इतकं मी समाजकार्यासाठी मी वाहून घेतलं. मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे हो? आईचीच आहे, म्हणजे आपल्या महिलांची आहे. आणि ते संस्कार आपल्याला कोण देत आहे? आपली आई आणि नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर आपल्या सासूबाई, आजी सासूबाई जे काय असतील ते. मग त्या काय म्हणतात सरोज जैन, जर एखाद्या स्त्रीनं परिग्रह परिमाण व्रत, इच्छा परिमाण व्रताचा जर अभ्यास केला तर ती ऑटोमॅटिकच परिवाराला नियंत्रित कंट्रोलमध्ये ठेवू शकेल. आता मलाच माहिती नाही अपरिग्रह परिग्रह, तर मी इतरांना काय त्याचं सांगणार आहे हो? मग पहिल्यांदा प्रश्न करतो, तुम्ही काय सोडला? तुम्ही काय अभ्यास केला मला विचारत नाही, काही विचारत नाही. तुम्ही काय सोडला? तुम्ही काय केला? म्हणजे ते माझ्यामध्ये पहिल्यांदा असायला पाहिजे, मग मी ते दुसऱ्यांना सांगणार आहे. पण त्या काय म्हणतात, एखादी स्त्री जर सुशिक्षित, धार्मिक, आध्यात्मिक असेल तर ती नक्कीच आपल्या कुटुंबाला पतनापासून थांबवू शकेल. कारण मी आता तुम्ही नव्हे, आपण दुसऱ्या बायका असं तिथं इमॅजिनेशन करूया की काही बायका नवऱ्याच्या मागे लागतात. शेजाऱ्यांनी कार घेतला, शेजाऱ्यांनी नेकलेस घेतला, मग मंगळसूत्र घेतलं, मग मला पण आणून दे. त्या नवऱ्याची ऐपत असेल तर तो आणून दे, नसेल तर तो बिचारा काय करणार हो? आपण सतत असं त्याच्या मागे लागलो, त्याला प्रेशराईज करायला लागलो तर मग त्याच्या हातनं काय होते? पापकृत्य घडते. मग त्याचे जिम्मेदार कोण आहे? मग त्याच्या पापामध्ये भागीदार होतो का आपण? नाही. मी फक्त मागितलेलं, मी तुम्हाला म्हटलेलं असं करा म्हणून, हे आपण इझिली बोलून जातो, पण किती हे चुकीचं आहे. म्हणून त्या म्हणतात सरोज जैन की एखादी स्त्री जेव्हा मुलगी असते, लग्न होऊन विवाहिता होते, त्याच्यानंतर तिने आपल्या इच्छा आकांक्षांवर कसं नियंत्रण ठेवावं हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आता येतो आपण नेतृत्वावरती. जैन धर्माचे नेतृत्व कोण करतात तो? तुम्ही कोणाचे फॉलोअर आहात? भगवान महावीर. भगवान महावीरांचे. आपण कोणाचे फॉलोअर आहोत? मला एकाने प्रश्न विचारला परवा, काय मॅडम तुमचा पंथ कुठला? म्हटलं मला हा प्रश्नच कळाला, तुमचा पंथ कुठला? तुम्हाला पण बऱ्याचदा विचारत असतील लोक, काय काय पंथ आहेत, मी त्याचा काय विचार पण करत नाही, मी कधी अभ्यास पण करायला जात नाही, कारण की आम्हाला पंथवादामध्ये पडायचंच नाही. तुमचा पंथ कुठला? मी म्हटलं म्हणजे काय? नाही तुम्हाला काय माहिती नाही, तुम्ही पीएचडीचा अभ्यास केला. मी म्हटलं मी अभ्यास केला, त्याच्यामध्ये कधीही हा उल्लेख आला नाही की तुमचा पंथ कुठला. मी म्हटलं मी दिगंबर जैन आहे, मला काही माहिती नाही, मी दिगंबर जैन आहे आणि मी भगवान महावीरांची फॉलोअर आहे. परवा एक मुलांचं शिबिर झालं इथं, मॅडमना माहिती असेल. मुलांना म्हटलं तुम्ही कुणाचे फॉलोअर आहात, तर पटकन लक्षात आलं, पटकन. कदाचित तुमचे काही यंगस्टर कोण असतील तर ते पण फॉलोअर असतील बघा. काय म्हटलं? नाही अपडेटेड व्हा तुम्ही. आपली मुलं काय करतात, आपली मुलं कुणाला फॉलो करतात हे माहिती करून घ्या. त्या एका मुलग्याचे फॉलोअर किती आहेत हो? 15 लाख फॉलोअर आहेत त्याचे. कॉक्रोच जनता पार्टी. काय कुठली? कॉक्रोच जनता पार्टी. मी म्हटलं नक्की तुम्ही त्यांना फॉलो करा, बिकॉज ही इज डुईंग व्हेरी वेल डन जॉब. तो मुलगा जे काम करायला लागलाय चांगलं करायला लागलाय, पण आपला संस्कार काय आहे, आपला पाया काय आहे हे विसरू नका. आणि तो जर मुलगा ऐकत असेल तर त्याला तुम्ही आपल्या ह्याच्यातनं सुद्धा जनजागृती करून समाज कल्याण करायला लावा. मुलं खुश झाली ती. आणि हल्लीच्या यंग जनरेशनला काय म्हणतात? जेनझी. माहिती आहे? जेनझी. तुम्ही आया आहात सगळे, मला दिसायला
तुमची मुलं कोणाला फॉलो करतात, कोणाला काय करतात ते समजून घ्या. आणि हे करत असताना आपण भगवान महावीरांचे फॉलोअर आहोत. तर जैन बृहत साहित्य का इतिहास म्हणून एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी काय सांगितलं, तीर्थंकर किती आहेत? नाही, मी म्हणते 25 आहेत, 24च आहेत. करेक्ट. सगळ्यांचा उपदेश वेगवेगळा आहे का एकच आहे? मग ते काय म्हणतात त्या पुस्तकामध्ये, तीर्थंकर जरी 24 असले तरी त्यांच्या उपदेशामध्ये काय आहे? साम्य आहे. आणि तुम्ही काय करायचं आहे? अंतिम शासन नायक भगवान महावीर त्यांचे तुम्ही आचार आणि विचार फॉलो करायचे आहे. आचार आणि विचार म्हणजे काय? आता मगाशीच आपण बोललो, आचार म्हणजे अहिंसेचं पालन, सगळ्या जीवांचं रक्षण. आणि विचार म्हणजे काय? साधवाद आणि एकांतवाद. म्हणजे काय? एकमेकांच्या विचारांचा तुम्ही काय करायचा आहे? सन्मान करायचा आहे. आणि म्हणून 24 तीर्थंकरांना काय म्हटलेले आहे? ते आपले काय आहे? सर्वोच्च मार्गदर्शक आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची संकल्पना जैनिझमने दिली आपल्याला. कुठली आहे? दान. त्याचे किती प्रकार आहेत दानाचे? कुठले कुठले आहेत? ठीक आहे. दानाचे 2 प्रकार. तुम्ही पण सांगितलं ते बरोबरच आहे. दानाचे 2 प्रकार आहेत, लौकिक आणि अलौकिक. बरोबर आहे ना? बातमी कुठं चुकलं तर सांगा मला. नाही हे असं नाही आहे, असं आहे म्हणून. ठीक आहे. आपण कोणाला देतो? अलौकिक दान कोणाला देतो आपण? आता तुम्ही सांगितलं ना, हा, मुली आणि आर्यकांना. आणि लौकिक दानामध्ये काय येते? औषधाला उघडणे, पानपोई, गोशाला, या सगळ्या कॅटेगरीज मध्ये येतात. जेव्हा मी वैदिक धर्माचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये दान ही संकल्पना, ती फक्त तुमच्या माहितीसाठी ठेवते, सांगते की तुम्हाला महाराज जी आहेत. लक्ष्मीशन भट्ट. सगळ्यांनी